सर्वोच्च न्यायालयालाही माहिती आहे पक्ष आणि चिन्ह कोणाचं आहे। सर्वोच्च न्यायालयालाही माहिती आहे मूळ पक्ष फुटलेला नाही, तर महाशक्तीच्या भरवशावर केवळ विधिमंडळ पक्षातील काही आमदार फुटून बाहेर पडले होते। सर्वोच्च न्यायालयाला हेही माहिती आहे की विधिमंडळ पक्षाचे आमदार एकाच वेळी फुटलेले नाही। पहिले 16 आमदार फुटले आणि मग एक एक आमदार कसे नॉट रिचेबल होत गेले। सर्व काही माहिती असूनही सर्वोच्च न्यायालयात या सर्व फुटीवर आणि पक्षाच्या मालकी हक्कावर जे पीठ दळलं जातंय ते एकाच प्रश्नाच्या मुळाशी आहे, आणि तो प्रश्न म्हणजे निवडणूक आयोगानं कोणत्या अधिकारात हे ठरवलं की फूट मूळ राजकीय पक्षात पडली होती। जो अधिकारच निवडणूक आयोगाला नाही, त्याच्या आधारे आयोगाने पक्ष आणि पक्षचिन्हाचा निकाल दिलाच कसा, हा मूळ प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे। न्यायालयाने हेही स्पष्ट केलंय की आधी मूळ राजकीय पक्षात फूट पडली आहे का हेच तपासावं लागेल, आणि त्यानंतर पुढील सर्व प्रश्न किंवा युक्तिवाद क्लिअर होतील। कपिल सिब्बल यांनी काल न्यायालयात जो युक्तिवाद केलाय त्यावरच आधारित आजचा युक्तिवाद होता। त्यांचा मूळ मुद्दा जो आहे तोच खोडून काढण्यासाठी शिंदे गटाचे वकील आता न्यायालयात काय बाजू मांडणार हा कळीचा मुद्दा आहे। सर्वोच्च न्यायालयात सिब्बल यांनी मांडलेले सर्वच मुद्दे इतके प्रभावी ठरतायत की न्यायालयाला निवडणूक आयोगाचा एकही मुद्दा असा सापडत नाहीये की त्याच्या आधारे ते आयोगाच्या बाजूने निकाल देऊ शकतील। सिब्बल यांनी निवडणूक आयोगाची अशी अभूतपूर्व नाकेबंदी केली आहे की त्यातून आता खरा निकालाचा टर्निंग पॉइंट ठरेल असा अंदाज आहे। आधी आमदारांच्या बळावर मुख्यमंत्रीपद मिळवायचं आणि नंतर त्याच मुख्यमंत्रीपदाचा सत्तेचा आणि सरकारी यंत्रणेचा वापर करून मूळ राजकीय पक्षच हायजॅक करायचा। सत्तेच्या बळावर पक्ष कसा फोडला जातो आणि कसा गिळला जातो हे काय सर्वोच्च न्यायालयालाही माहिती आहे, असा थेट युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय। सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सिब्बल यांच्या तर्कांवर बोट ठेवत एक अत्यंत कळीचा प्रश्न विचारला होता। जर विधिमंडळ पक्षात फूट पडली असेल तर त्याचा परिणाम मूळ राजकीय पक्षावर होऊन नंतर मूळ पक्षातही फूट पडू शकत नाही का? या प्रश्नावर सिब्बल यांनी सांगितलंय की विधिमंडळ पक्षात पडलेली फूट ही मूळ राजकीय पक्षात पडलेली फूट कधीच मानली जाऊ शकत नाही। केवळ काही आमदार किंवा खासदारांनी एकत्र येऊन वेगळा गट स्थापन केला म्हणजे संपूर्ण पक्षामध्ये फूट पडली असा निष्कर्ष काढून पक्षाचं नाव आणि चिन्ह दुसऱ्या गटाला सोपवणं पूर्णपणे बेकायदेशीर आहे। शिंदे हे सुरुवातीला केवळ विधिमंडळ पक्षाच्या बळावर आणि भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री बनले होते। तोपर्यंत मूळ राजकीय पक्ष पूर्णपणे ठाकरे यांच्या ताब्यात आणि नियंत्रणात होता। मात्र एकदा का शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले त्यानंतर त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा सत्तेचा आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून मूळ पक्षात फूट पाडणं, पदाधिकारी फोडणं अजिबात अवघड नव्हतं, आणि सत्ता मिळाल्यानंतर हा खेळ कसा घडवून आणला जातो हे न्यायालयालाही माहिती आहे। दरम्यान सिब्बल यांनी न्यायालयाच्या प्रश्नावर काउंटर अटॅक केला। सिब्बल यांच्या या उत्तराने हे स्पष्ट केलंय की आमदारांच्या बंडखोरीला थेट पक्षातील फूट समजणं हा निवडणूक आयोगाचा सर्वात मोठा दोष होता। सत्तेचा वापर करून नंतर पक्षात घडवून आणलेली फूट ही नैसर्गिक नसून ती सत्तेच्या प्रभावातून झालेली कृती होती, असा सिब्बल यांचा युक्तिवाद होता। कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयातील कायदेशीर त्रुटींवर बोट ठेवत 4 प्रमुख मुद्दे न्यायालयासमोर मांडले। पहिला मुद्दा, विधानमंडळ पक्षाच्या जोरावर मूळ पक्षाचा ताबा। पहिले काही आमदारांनी आणि नंतर खासदारांनी वेगळा गट स्थापन केला म्हणजे मूळ राजकीय पक्षात फूट पडली असा निष्कर्ष काढणं पूर्णपणे चुकीचे ठरतं। या केवळ लेजिस्लेटिव्ह संख्याबळाच्या आधारे निवडणूक आयोगानं पक्षाचं नाव आणि चिन्ह दुसऱ्या गटाला सोपवणं हे पूर्णपणे बेकायदेशीर आणि लोकशाही तत्वांच्या विरोधात आहे। निवडणूक आयोगाने आपला निकाल देण्याआधी मूळ राजकीय पक्षांचं म्हणणं जाणून घेणं गरजेचं होतं। निकाल देण्याआधी मूळ पक्षांशी पत्रव्यवहार करणं गरजेचं होतं, परंतु निवडणूक आयोगाने हे सर्व धाब्यावर बसवून थेट निकाल देत पक्ष आणि चिन्ह दुसऱ्या गटाला बहाल केलं। दुसरा मुद्दा, निवडणूक आयोगाकडून अधिकार क्षेत्रांचं उल्लंघन। लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 29 चा हवाला देत सिब्बल यांनी म्हटलंय की निवडणूक आयोगाने आपल्या अधिकारांची मर्यादा ओलांडली आहे। राजकीय पक्ष ही एक स्वायत्त संघटना असते। एखाद्या पक्षाची घटना लोकशाहीवादी आहे की नाही हे ठरवण्याचा किंवा निकषावर पक्ष दुसऱ्याच्या हाती सोपवण्याचा अधिकारच निवडणूक आयोगाकडे नाही। तिसरा मुद्दा, शिंदे गटाची दुटप्पी भूमिका। शिवसेनेच्या 2018च्या सुधारित घटनेचा संदर्भ देत सिब्बल यांनी आयोगाचा ढोंगीपणा उघड केलाय। ज्या घटनेच्या आधारे शिंदे गटाच्या नेत्यांनी पदे आणि मुख्यमंत्रीपद, मंत्रिपद उपभोगली त्याच घटनेला नंतर निवडणूक आयोगासमोर अलोकतांत्रिक तसंच हुकुमशहा म्हणणं ही शिंदे गटाची दुटप्पी भूमिका आहे। निवडणूक आयोगानं हा दावा ग्राह्य धरणं पूर्णपणे चुकीचं होतं। पक्षातून बाहेर पडल्यानंतर शिंदेंनी स्वतःला शिवसेनेचा मुख्य नेता म्हणून घोषित केलं तेव्हा ही देखील एक प्रकारे हुकुमशाही वृत्तीच होती, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला। चौथा मुद्दा, बंडखोरीच्या दिवशी पक्ष संघटना एकसंघ होती। हा सिब्बल यांचा अत्यंत प्रभावी युक्तिवाद होता आणि हाच खरा निकालात टर्निंग पॉइंट ठरणार आहे।
ज्या दिवशी शिंदेंच्या नेतृत्वाखालील बंडखोरी झाली त्या दिवशी ठाकरे गटाची मूळ पक्ष संघटना पूर्णपणे एक संघ होती। पक्षप्रमुख ठाकरेंच्या नेतृत्वात 13 नेते, 32 उपनेते, राज्य संघटक, प्रतिनिधी सभा अधिकृतपणे कार्यरत होती। या सर्व पदाधिकाऱ्यांची अधिकृत यादी सादर करूनही निवडणूक आयोगाने राष्ट्रीय कार्यकारिणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि केवळ आमदारांच्या संख्येला महत्त्व दिलं। सिब्बल यांनी या वादळी युक्तिवादादरम्यान न्यायालयानेही त्यांना महत्त्वाची 2 निरीक्षणं नोंदवली। तुम्ही ज्या संघटनात्मक गोष्टी मांडत आहात त्या बरोबर वाटत आहे, तसेच कठीण परिस्थितीमध्ये कोणताही निर्णय हा लोकशाही मार्गानेच घेतला जावा असं न्यायालयाने मान्य केलं। दुसरा मुद्दा म्हणजे विधानमंडळ पक्षात फूट पडली असेल तर त्याचा परिणाम राजकीय पक्षावर होणार नाही का, या प्रश्नातून न्यायालयाने कायदेशीर आणि व्यावहारिक संबंध तपासण्याचा प्रयत्न केला, ज्याला सिब्बल यांनी सत्तेचा गैरवापर हा तर्क देऊन खोडून काढलाय। सिब्बल यांचा हा युक्तिवाद या खटल्याला अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर घेऊन गेला। सत्तेच्या बळावर मूळ पक्ष हायजॅक करणं आणि त्याला निवडणूक आयोगाने थेट मान्यता देणं, या प्रवृत्तीला त्यांनी थेट न्यायालयात आव्हान दिले। आमदारांचे तात्पुरते बहुमत म्हणजे मूळ राजकीय पक्ष नव्हे, हा त्यांचा युक्तिवाद भविष्यात पक्षांतर बंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आणि निवडणूक आयोगाच्या स्वायत्तेची मर्यादा ठरवण्यासाठी एक ऐतिहासिक दिशादर्शक ठरेल असं मत विधी क्षेत्रातून व्यक्त केले जाते। आजही आमदार अपात्रतेच्या बाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी कधी द्यायचा हे कोर्ट ठरवू शकत नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। त्यावर पलटवार करताना कपिल सिब्बलांनी म्हटलंय की जो व्यक्ती अपात्र व्हायला हवं होतं तुम्ही त्याच व्यक्तीला मुख्यमंत्री करून ठेवलं। जर विधानसभा अध्यक्षांनी त्यावेळी आमदार अपात्रतेचा निर्णय योग्य वेळी घेतला असता तर एकनाथ शिंदे आणि इतर 15 आमदार अपात्र ठरत होते, ना सरकार स्थापन झालं असतं, ना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंकडे गेलं असतं। मुद्दा 1। मुद्दा 2, आमदारांचं 2/3 बहुमत होईल इथपर्यंतची वाट विधानसभा अध्यक्षांनी बघितली। 2/3 आमदार एका टप्प्यात शिंदेंकडे गेलेले नाहीये, ते टप्प्याटप्प्यांनी गेले। म्हणजे 2/3 3/3 बहुमत होऊ दिलं आणि मग पक्षावर, चिन्हावर आणि पुढे जाऊन मुख्यमंत्री पदावरती एकनाथ शिंदेंनी दावा केलाय। जे घडलं ते एका टप्प्यात नाही तर टप्प्याटप्प्यांनी घडलं आणि त्या टप्प्याटप्प्यांनी ठाकरेंनी एकनाथ शिंदे गटाविरोधात व्हीप बजावलाय आणि सुप्रीम कोर्टाचंच हे म्हणणं होतं की ठाकरेंचाच व्हीप लागू होईल, तो व्हीप लागू करा आणि ते 16 आमदार अपात्र ठरवा। जर ते 16 आमदारच अपात्र ठरले तर विधिमंडळ पक्षाचं बहुमत शिंदेंकडे राहत नाही आणि पक्ष आणि चिन्ह कोणाचा हा मुद्दाच ठरत नाही आणि ते होत नसेल तर मग राजकीय पक्ष हाच विधिमंडळ पक्षापेक्षा मोठा असतो, तो राजकीय पक्ष ठाकरेंकडे आहे, तो पक्ष ठाकरेंना देऊन टाका। या मुद्द्यावर येऊन सिब्बलांनी त्यांचा युक्तिवाद सोडला। तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदेंच्या बाजूने जे वकील युक्तिवाद करतायत त्यामध्ये नीरज कौल आहेत, आणखीही 1-2 वकील आहेत। हे सगळे लोक सिब्बलांचा हा युक्तिवाद खोडून काढू शकतील का? तुम्हाला काय वाटतं? कायद्याच्या दृष्टीने सुद्धा ही शिवसेना ठाकरेंचीच आहे की नाही, यावरही जरूर व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र।